कधी कधी खरं बोलायला गेलं की काही लोक लगेच म्हणतात की मुद्दाम क्रिटिसाइज केलं. असं नाही आहे मित्रांनो. काही जण जे फक्त घरी बसूनच गप्पा मारतात की नाही नाही तू काही म्हणशील, मूवी असेल चांगली, मुद्दाम निगेटिव्हिटी करत असशील, असे पण नमुने असतात. आणि काही जण असतात की ॲक्च्युली बाळांनो कसं असतं की जे व्यक्ती चित्रपट स्वतःचे पैसे घालून जेव्हा बघतो ती गोष्ट वेगळी. कधी कधी कॅशबॅक पण मिळतो, पण कधी कधी असं पण वाटतं ना की वेळ पण गेला. तर ज्या पद्धतीने या चित्रपटाचं या लोकांनी प्रमोशन वगैरे थोडंफार केलं होतं, शिर्डी वगैरेला पण केलं आय थिंक, चित्रपटाची जी कन्सेप्ट आहे, स्टोरी आहे, ठीक आहे, थोडी डिफरंट आहे. एक डायरेक्टर आहे, स्ट्रगलर आहे, त्याला प्रोड्युसर वगैरे कोणी मिळत नाही आहे. आणि जेव्हा हैदराबादला वगैरे जायची वेळ येते आणि त्यानंतर त्यांच्या मुलीवर एक तऱ्हेने हरवते, काय होतं तिच्यासोबत, का ती हरवते. पण या स्टोरी जे कथानक आहे हे कुठल्या कुठे निघून जातं, स्टोरी काय होती, सब प्लॉट्स वगैरे, सिरियसली यामुळेच आता याहून जास्त मी कायच बोलू यार. म्हणजे असं नाही की काय होतं कधी कधी मग आपण जर काही जास्त बोलायला गेलो तर खरंच लोकांना हे वाटतं. पण मी सिरियसली सांगायला जर गेलं तर हा चित्रपट तुम्ही थिएटरलाच बघायलाच पाहिजे असं तर मी काही म्हणणार नाही. हां, एक क्युरियस थिंग आहे की काय होतं काय नाही. काही काही वेळी असं वाटतं की एंडपर्यंत ठेवेल हा बांधून तुम्हाला, पण तुमच्यात तो पेशन्स नाही राहत. आणि दुसरी गोष्ट, ते जे पुढे जेव्हा चित्रपट जातो ना, सुरुवात स्टील बेटर आहे, पण पुढे पुढे जेव्हा स्टोरी जाते ते यार एक वेगळंच काहीतरी, म्हणजे जे आपण एक्सपेक्टेशन ठेवली होती की यार चित्रपट असा पाहिजे, ते कुठल्या कुठे निघून जातं. अशा टाईपची स्टोरी आहे यार, काय बोलू आता. तुमच्यावर आहे, तुम्हाला बघायचं तर नक्की बघा. अभिनेत्यांनी काम चांगलं केलं यात वाद नाही, पण कधी कधी स्टोरी पण मार खाते यार.